दुसरा एक कुंडलीत एक होतो योग होतो, तो आपण नॉर्मली बोललो होतो लास्ट टाइम, तो आहे मंगळकेतू. आता मंगळकेतूचं काय आहे ना, मंगळकेतूचा इश्यू हा आहे की हा सगळ्यात निगेटिव्ह, सगळ्यात म्हणजे एकदम डेंजरस योग म्हटला जातो. का? कारण की कुजवत केतू ज्याला बोलतो आपण, मंगळ आणि केतूची एनर्जी सेम आहे. ठीक आहे, म्हणून मंगळ केतूचे इश्यूज खूप येतात. मंगळ असलं तर प्रॉपर्टीला भूमीला दाखवतं, मग त्यांच्या वादविवाद होणं किंवा त्याचा लाभ न मिळणं हे पण असतं. भावाकडून मंगळ भाऊ पण दाखवतो, तर मंगळाकडून ते न मिळणं भावाचं प्रेम वगैरे किंवा असं पण आहे. पण मंगळ केतूला बॅलन्स करायचं आहे. दुसरं, स्त्रियांच्या कुंडलीमध्ये मंगळकेतू हा मांगल्याचा कारक असतो. मंगळ हा मांगल्याचा कारक. ज्युपिटर हजबंड दाखवतो, पण मांगल्य जे आहे ते मंगळ दाखवतो. मंगळकेतूच्या मुलींना संसारिक सुख मिळत नाही असं म्हटलं जातं नॉर्मल. पहिली 9 वर्ष मिळेल असं बोललं जातं. पण आधीच्या काळांमध्ये पण लग्न व्हायची, असं पण नाही आहे की ज्या काही स्त्रियांच्या कुंडलीमध्ये मंगळकेतू आहे त्यांना त्रासच व्हायचा. पण त्या काळामध्ये मंगळकेतूला बॅलन्स करणाऱ्या एनर्जी किंवा ती कामं त्यावेळेची लोक करायची इनडायरेक्टली, म्हणजे त्यांना कदाचित माहिती नसेल. शेती करणं, घरामध्ये कामं करणं, ओके, हे ज्या गोष्टी आहेत. म्हणजे काय होतं, मंगळकेतू म्हणजे काय की मंगळकेतूला बॅलन्स करण्याचं एक रेमेडी आहे की BMI मेंटेन ठेवणं, बॉडी मास इंडेक्स, म्हणजे तुमचं वेट कंट्रोलमध्ये पाहिजे. त्याच्यामुळे घरामध्ये पुरुष असेल स्त्री असेल काही व्यायामशाळा पण होत्या, हे पण होतं, आणि स्त्रिया पण घरात खूप कामं करायच्या, त्याच्यामुळे त्यांचा BMI कंट्रोलमध्ये राहायचा. आता काय करायचं लागतं, ऑफिसमध्ये वगैरे जावं लागतं, म्हणून जिम वगैरे जॉईन करावं लागते. पण जिममध्ये जाऊन पण नाही होता, कारण की मंगळ हँड्स आहे, हात आहे, त्याच्यामुळे हातामध्ये ते त्रास म्हणजे ती शक्ती कमी असते त्यांना. त्याच्यामुळे ते न करणं कॅलिस्थॅनिक्स असतं ना, म्हणजे एक प्रकारे बॉडीचा व्यायाम, ते जिमनॅस्ट लोक वगैरे करतात. नॉर्मली घरामध्ये तेच होतं. नॉर्मली झाडू मारण्यापासून, कचरा मारण्यापासून, सगळं लादी पुसण्यापासून सगळं करणं जे आहे हे, त्याच्यामध्ये ते बॉडीची एक्सरसाइज व्हायची. पण आता तसं राहायला नाही आहे. त्याच्यामुळे जिम वगैरे पण जर जॉईन करायची झाली तरी वेट लिफ्टिंग सोडून जे प्रकार येतात ते करू शकतं. त्याच्यामुळे बॉडी मास इंडेक्स राहू शकतं. दुसरं काय करायचे, शेती करणं, जे आता कोण शेती करत नाही. जे शेतीचे पण घराणे होती ते पण आता त्यांच्या 3री-4थी पिढी जी आहे ते जॉब वगैरे करते, ते होत नाही. त्याच्यामुळे झाडं लावणं, जे मी बोलतो नॉर्मली झाडं लावणं विदाऊट ग्लोव्ज वापरून, ते एक रेमेडी आहे त्याचं. म्हणजे मंगळकेतूची एनर्जी जी आहे ना ती बॅलन्स का करावी लागते, कारण की त्यांना अचानक राग येणं, अचानक सडन. राहू मंगळाचं तसं नाही आहे. राहू मंगळाचं कसं आहे ना, विचार करेल माणूस डोकं फोडायच्या आधी, याला मी फोडू की नको फोडू. मंगळकेतूचं तसं नाही आहे, तो अचानक ब्लास्ट होईल आणि त्रास हे करेल. ही इज अ वॉरियर एनर्जी. त्याच्या वॉरियरला माहिती नाही आहे कोणाला मारायचं. तो अचानक राग येईल, कुठला राग कुठे काढेल, आणि अचानक तो बाहेर आला ना की मग तो इश्यू करतो. कारण की मंगळ नॉर्मली ॲग्रेशनचा कारक आहे. आणि तर केतू असल्यामुळे तो तिथे डोकं वापरत नाही, हेडलेस प्लॅनेट आहे, त्याच्यामुळे तो तिथे डोकं वापरत नाही, तो अचानक काहीतरी करून टाकतो. म्हणून हे मंगळ केतू इज नॉट दॅट मच गुड असं वगैरे. तर रेमेडीसाठी प्लांट लावणं, झाडं लावणं, हे जे आहे ते. दुसरं एक येतं बेअर हँड, नॉट ग्लोव्ज वापरायचे नाही, आपले हात लागले पाहिजे. दुसरं ब्लड डोनेशन. आधीचे काय एकदम आधीच्या काळामध्ये ब्लड डोनेशन किंवा मेडिकल सायन्स आपलं एवढं गेलं नव्हतं की डोनेशन ऑफ ब्लड तेवढं होईल. ते एक रेमेडी तेव्हा नव्हती करू शकत, ते आता करू शकतो. त्याच्यामुळे मध्ये मध्ये ब्लड डोनेट करणं पण आहे. टॅटूज न लावणं, टॅटूज न करणं, हे एक इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी. तर ते केलं तरी मंगळकेतूची जी एनर्जी आहे ती बॅलन्स करते. सगळ्यात महत्त्वाची मंगळकेतूची एनर्जी बॅलन्स करण्यासाठी BMI मेंटेन केला आणि ब्लड डोनेट केलं. कारण की सारखी झाडं तुम्ही कुठे लावू नाही शकत. त्यामुळे ते केतूची एनर्जी आहे, तर केतूच्या एनर्जीसाठी ऑलरेडी केतू हा कुत्रा हा प्राणी दर्शवतो. शनी राहू केतूसाठी कुत्रा आहे, आणि कुत्रा हा आता एक्सेसिबल जास्त असल्यामुळे ते पण आहे. त्याच्यामुळे त्यांना खायला घालणं वगैरे ती रेमेडी असते. ही एनर्जी एवढी म्हणजे केतूला मी सूत्र बोलतो, जे आहे शाश्वत आहे, आणि मंगलीचं मांगल्य म्हणून मंगळसूत्र आपल्या ह्याच्यामध्ये. म्हणून मंगळसूत्र काय आहे, मंगळसूत्र मंगळ केतू, हे जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला त्याचं मांगल्याचं सुख मिळतं लग्नानंतर. आता ते नाही मिळत. म्हणून ते मंगळकेतू कुठल्या मुलीच्या पत्रिकेत असेल, जास्त स्त्रियांच्या पत्रिकेत असेल, त्यांना ते त्याची शांती करायला सांगतात. पण जर मंगळकेतू अपार्ट फ्रॉम कुठेही बसला असेल, सांगितलं ती एनर्जी अशी आहे की
ती कंटेन करणं गरजेचं, नाही तर ती एनर्जी धोका पण देते. जसं मी म्हणालो की केतू जो आहे तो दिसत नाही आणि मंगळ आपली बॉडी आहे, आपल्या मागे ज्या गोष्टी होतात त्या आपल्याला दिसत नाही, म्हणून तो धोका होणं, बिट्रेल होणं, कोणाकडून तरी फसवणूक होणं, ही गोष्टी यांच्या आयुष्यात घडतात. कधी ना कधी एकदा तरी घडणार. पण ह्याने जर मंगळकेतूची एनर्जी बाकीच्या गोष्टी ज्या मी आता बोललो त्याने मॅनेज केली तर हा मंगळकेतूचा प्रॉब्लेम मॅनेज होऊ शकतो, सॉर्ट होऊ शकतो. दुसरं, परंपरेने आपण जे बोलतो की मंगळवार गणपतीचा आहे असं बोलतो, आपण बोलतो, मीचा पण बोलतात, पण मंगळवारी नॉर्मली आपण मंगळवार असेल तर गणपतीची पूजा. केतू हा प्लॅनेट गणपती दाखवतो. केतू जो प्लॅनेट आहे हा गणपती दाखवतो. आणि गणपती अथर्व शीर्षामध्ये सुद्धा जेव्हा आपण वाचतो मूलाधार स्थितो नित्यम, मूलाधार चक्रामध्ये वास करणारा जो आहे मूलाधार स्थितो नित्यम, ते मंगळ केतूची एनर्जीलाच दाखवतो. आणि समजा केतूला बॅलन्स करायला तर गणपतीची पूजा ही अनिवार्य आहे. कारण की पूजावत केतू म्हणजे मंगळवारी का पूजा, काही राहू केतूला वार दिले नाहीये. राहूला नॉर्मली बोललं जातं काही शनिवत राहू आहे म्हणून शनिवारी राहूचं दान शनिवारी पण करतात, केतूचं पण शनिवारी करतात, की तो राहू केतू हे एजंट आहे शनीचे. पण जर मंगळवारी पण जर या गोष्टी केल्या गणपतीचं किंवा हनुमानाचं पण, तर केतूला पण एनर्जी बॅलन्स करता, केतूची एनर्जी बॅलन्स करता येते. तर त्याच्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की केतूचा विषय जिथे पण येतो ते हे विसरायचं नाही की तुमचं इंटेन्शन काय आहे. तुमचं इंटेन्शन प्युअर पाहिजे, कारण केतूला माहिती असतं सगळं. तुम्ही बाहेर किती पण बोलाल की मी असं आहे, मी तसं आहे, मी असं आहे, केतूला माहिती असतं. आणि केतू इथे वास करतो ज्याला आत्मज्ञान बोलतात, आणि इथे परमेश्वर पण वास करतो. त्यामुळे परमेश्वराला माहिती आहे तुमचं इंटेन्शन काय, त्याच्यामुळे तुम्ही त्याला फसवू शकत नाही. म्हणून केतूची मार पडते जेव्हा महादशा येते, ती पण 7 वर्षाची असते, कमी आहे. राहूची 18 वर्ष आहे, केतूची 7 वर्षाची. केतूची महादशा येते मटेरियल वर्ल्डचे वाट लागते. वाट का लागते, कारण की माणूस अटॅच होतो त्या गोष्टींमध्ये. आणि केतूला ते दाखवायचं असतं रियालिटी काय. पण केतू पण शाश्वत धन देतो. केतू शाश्वत धन देतो. ते तुम्ही त्याचे हकदार आहात, ते तो देतो. म्हणून त्याला विसरायचं नाही. दुसरं, नेचरची हानी करायची नाही. मंगळ केतूवाल्यांना करूच नाही. झाड तोडणं आहे, कुठल्या प्राण्याला हडतूड करणं आहे, कुठल्याही प्राण्याला हडतूड करणं आहे, आजकाल खूप होतं. तुम्हाला कधी जाऊन काय होईल, कधी तो केतू तुमचा, इवन मी बघितलंय प्रत्यंतर दशा, प्राण दशा, सूक्ष्म दशामध्ये मी बघितलं केतू ऍक्ट करतो जवळपास. डिपेंडिंग ऑन महादशा जर मोठी असेल तर त्याच्या अंतर्दशा, प्रत्यंतर दशा, सूक्ष्म दशा पण मोठ्या असतात. पण लिटरली काही तासांपुरता केतू जर येतोय, काही तासांपुरता किंवा काही दिवसांपुरता, तो त्याचं काम करून जातो. हे मी बघितलेलं आहे, म्हणून इम्पॉर्टंट आहे. म्हणून तुम्ही इंटेन्शन प्युअर ठेवला, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. इंटेन्शन प्युअर पाहिजे. म्हणून शनी केतूवाल्यांचं पण तेच, इंटेन्शन प्युअर असेल तर तुम्हाला कुठलाही त्रास नाही होत. कर्म बिघडली, इंटेन्शन खराब असेल, शनी केतू फटके द्यायला. कार्मिक इन्फ्लुएन्स आहे ना, शनी कार्मिक आहे ना प्लॅनेट, म्हणून तो. आणि केतू पण कर्म आणि कार्मिक, तसं तो बघतो. म्हणून मंगळ केतूसाठी हे गोष्टी केलेल्या बऱ्या. हनुमान आहे, BM आहे. आता काही जण हनुमान चालीसा करतात, सगळं करतात, पण नाश्त्याला जर छोले भटुरे किंवा असं काय हेवी काय काय खात असाल तर तुमचा कसा BM आहे कंट्रोल राहणार आणि काय होणार. ही एक्स्ट्रीम एनर्जी आहे. ठीक आहे, एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीम एनर्जी. म्हणजे हा माणूस, व्यक्ती कदाचित स्वतः बरबाद होऊन म्हणजे बघणार नाही, दुसरा बरबाद करताना स्वतः बघणार नाही. म्हणून ह्या लोकांना डिवचू पण नाही, उगाच डिवचू नाही. कारण की नॉर्मली बघ, केतूची शक्ती जी आहे ती शांत असते, नॉर्मल ती दिसत नाही. लोकांना वाटते त्याच्यामध्ये ताकद नाही. त्याने जर दाखवली, हा बघणार नाही समोर कोण काय करू शकतो. मी परत बोललो, राहू मंगळमध्ये विचार करेल कोण आहे समोर. काही राहू लॉजिक आहे ना, तो विचार कर, मी आता डोकं फोडू की नको फोडू. मंगळ केतूला विचार नाही लागला.
म्हणून कुठल्या लहान मुलं असेल आणि दुसरा मंगळकेतू कॉन्सन्ट्रेशन आहे ना, फोकस, एक्स्ट्रीम फोकस आणि एक्स्ट्रीम ग्रास्पिंग पॉवर. म्हणजे एवढं एक गोष्ट बघितल्या वेळी लगेच ग्रास्प करणार, तर लगेच करणार काय. म्हणून ह्यांचा जर फोकस असेल कुठे, कुठल्या लहान मुलं असतील त्यांचं कुठल्या गोष्टीत फोकस चालू असेल किंवा काय अभ्यास करत असेल, काही करत असतील, त्यांना डिस्टर्ब करू नका. चिडचिड करतील. आणि कधी कधी जर ते बोललं ना, ती छुपी हुई अग्नी, म्हणजे ती लपलेली अग्नी आहे, ती बाहेर ती बघणार नाही समोर कोण आहे, डोकं पुढे फोडणार, बघणार नाही कोण आहे, नंतर पश्चाताप होईल. का? कारण की ह्यांना ते मायन्यूट डिटेल जी असते ना ती त्यांना आवडते. जसं म्हणलं ना, मंगळकेतू इज लाईक अ वॉरियर एनर्जी, ही योद्धाची एनर्जी आहे. म्हणून ह्यांना सोल्युशन काढता येतात. डिफिकल्ट टू डिफिकल्ट प्रॉब्लेम जर ह्यांना मिळाला तर हे सॉल्व्ह करतील. डिफिकल्ट टू डिफिकल्ट प्रॉब्लेम दे विल सॉल्व्ह. बट वी हॅव टू बी केअरफुल की ही एनर्जी जायची कुठे, जायला कुठे पाहिजे. म्हणून लहान मुलं असतील काय असतील तर नाही, समजा मंगळकेतूचं असेल कॉम्बिनेशन असेल, मंगळकेतू ट्राईनमध्ये असेल किंवा मंगळ दृष्टी करत असेल केतूला, किंवा मंगळकेतू एकत्र असेल. मंगळाच्या दृष्टी कुठल्या? 4, 7, 8. मंगळापासून 4 चौथ्या स्थानावर केतू असेल, 7व्यावर केतू असेल, किंवा 8व्यावर केतू असेल, तर तिथे हा संबंध बनवतो, तिथे बघतो त्यांना केतू. किंवा 5, 9चा ट्राईन. आणि नाही एकत्र बसले असतील तर डेफिनेटली ती एनर्जी सांभाळायची. ठीक आहे. पण इथे ह्याला, या एनर्जीला समजा ज्युपिटरचं ॲस्पेक्ट पडला, ज्युपिटरने 5व्या 7व्या 9व्या दृष्टीने बघितलं, खास करून 5व्या 7व्या 9व्या म्हणजे 5, 7, 9ची दृष्टी आहे, त्याच्यात जर बघितलं तर कंट्रोल राहील, थोडा बॅलन्स होईल. तिथे एक्स्ट्रीम एनर्जी आहे, तिथे ज्युपिटरचा आशीर्वाद तो वाचवेल. पण अदरवाईज दृष्टी वगैरे नसेल त्यांना खूप सांभाळायचं. लहान मुलं असतील त्यांना काहीतरी डायरेक्शन द्यायचं, हे करायचं की नाही करायचं, काय करायचं, त्याच्यामध्ये फोकसवाला पार्ट जो बोललो तो काय, कारण की यांची जबरदस्त असेल. हे बघितलं, कुठली गोष्ट समजली, त्याच्यात मास्टर बनणार. आणि की ती बोलू ना वॉरियर एनर्जी आहे, तर 4 दिवसात, वर्षभर अभ्यास नाही करणार पण आठवड्याभरात अभ्यास होईल. वर्षभर अभ्यास नाही करत आहे, एक्झामच्या वेळेला 4-5 दिवस आधी अभ्यासाला बसला, होणार अभ्यास, केला पाहिजे, केला तर होणार लगेच. कारण की काय होतं ना, यांचं बाकीचे करतायत, माझा मुलगा करत नाही का माझी मुलगी करत नाही, तर मंगळकेतूवाला याला बसलं 7 दिवस आधी अभ्यासाला बसला, याचं होणार 7 दिवसात, चांगले मार्क पण आणणार. पण ह्यांना डिस्टर्ब नाही करायचं, ह्यांना बाबा तोबा बोलतात ना, त्यांना डिस्टर्ब नाही करायचं. काहीतरी घेऊन फेकून मारेल गेलं. काही मुलं ना एकदम राग करतात ना, एकदम दोनच आहेत त्याच्यात, काय राहू मंगळ आणि मंगळकेतू, हे दोनच ह्याच्यामध्ये, मंगळ राहू आणि मंगळकेतू हे दोनच आहेत. पण मंगळ राहूची एनर्जी खूप एक्स्ट्रीम आहे, पण ह्याची एक्स्ट्रीम आहे पण ती दबलेली आहे, ती बाहेर नाही येते, ती अचानक बाहेर आल्यावर तुम्हाला शॉक होतो. म्हणून यांनी सांभाळायचं या 2 गोष्टी.